चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 लाख मते भाजपाची असल्याचे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे या पितापुत्रांनी भाजपाचाच कमळ निशाणीवर लढणारा उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी देऊन आपली भाजपातील लायकी सिद्ध करावी असे आव्हानच युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिले। यावेळी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, फरीद काझी, जिल्हा समन्वयक राजू राठोड, समन्वयक तेजस राणे, गुरु पेडणेकर, उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, प्रकाश वाघेरकर, सचिन पवार, कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री, प्रतीक रासम, चेतन गुरव, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, किरण वर्दम, बबन मुंगेकर, सोहम वाळके आदी उपस्थित होते। मतदारसंघामध्ये आमची 7 लाख मतं आहेत असं स्टेटमेंट नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिलेलं आहे। आणि खरोखरच जर 7 लाख मतं असतील तर आमचा या मतदारसंघावरती दावा आहे, म्हणजे बीजेपीचा कमळ चिन्हाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये राहणार अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे आणि त्या दृष्टीने ते काम चालू आहे। मी एवढंच सांगेन, मी बीजेपीमध्ये जर पद, मी चांगला शब्द वापरतो, लायकी पण शब्द वापरू शकलो असतो, पण ही पद जर चांगली असेल नारायण राणेंची आणि नितेश राणेंची, तर त्यांनी कमळ चिन्हाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये द्यावा। कारण त्यांची पद त्यांना किती आहे बीजेपीमध्ये, जर उमेदवार नाही मिळाला तर त्यांनी समजून जावं की आपली पद राहिलेली नाही या बीजेपीमध्ये। त्यामुळे त्यांनी कमळ चिन्हाचाच उमेदवार द्यावा आणि कोणाचाही उमेदवार असो, शिंदे गटाचा उमेदवार असो किंवा कमळ चिन्हाचा उमेदवार असो, आम्ही एवढं सांगतो की विनायक राऊत साहेबांना आम्ही 2 लाखाचं मताधिक्य घेऊन या मतदारसंघामध्ये निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।